राजीनामा द्यावा लागेल, बोऱ्या बिस्तरा आवरावा लागेलच। मित्रहो नमस्कार। 2 महिन्यापेक्षा अधिकचा काळ झाला रोज धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे। अहो बघा, रोज नवे घोटाळे, नवे आरोप होतच राहिलेले आहेत। धनंजय मुंडे मात्र खुर्ची सोडायला अजिबात तयार नाहीत। अहो आता तर अजित पवार यांनी देखील अप्रत्यक्षपणे का होईना पण राजीनामा द्यायला सांगितलं आहे धनंजय मुंडे यांना। आपल्यावर आरोप झाले तेव्हा आपण नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामा दिला होता, त्याआधीही अनेक नेत्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामे दिले आहेत। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनीच ठरवावं असं अजित पवार म्हणाले आहेत। त्यांच्या म्हणण्याचा अर्थ स्पष्टपणे हाच आहे की धनंजय मुंडे यांनी आता राजीनामा द्यावा, पण अजून तरी त्यांनी राजीनामा दिलेला नाही। हो, पण आता लवकरच धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल, बोऱ्या बिस्तरा आवरावा लागेलच। विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे होत असलेले चौफेर आरोप आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याशी असलेले संबंध यामुळं त्यांची म्हणजे धनंजय मुंडे यांची कोंडी तर झालेली आहेच, पण अधिवेशनात विरोधकही त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे संकेत आता मिळू लागलेले आहेत। धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर कायम ठेवल्यामुळे राज्यातील माहिती सरकारच्या प्रतिमेला रोज तडे जाऊ लागले आहेत, तडे गेलेले आहेत ते तर आणखी वेगळे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाची विश्वसनीयता, विश्वासार्हता दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे। आतापर्यंत ज्या पक्षाचं खूप नुकसान झालेलं आहे ते धनंजय मुंडे यांच्यामुळं। त्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन ढासळती प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातर्फे देखील केला जाऊ शकतो। अजित पवार यांनी राजीनाम्याचा जो चेंडू तो मुंडे यांच्याकडे टोलवला। आधी बघा, ते मुंडे यांच्या मागे होते, बाजू घेत होते, पण आता तसं नाही। या पार्श्वभूमीवर मुंडे हे सरकारमध्ये एकाकी पडल्याचं चित्र दिसू लागलेलं आहे। त्याचबरोबर अजित पवार यांचं वक्तव्य म्हणजे मुंडे यांच्यासाठी इशाराच आहे असं मानलं तरी जात आहे। गेल्या 15 दिवसात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी मुंडे यांच्यावर विविध कागदोपत्री पुराव्यानिशी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत। पण आता अधिवेशन सुरू होत आहे लवकरच। विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्चपासून सुरू होत आहे। या अधिवेशनामध्ये विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेत सभागृहाचे कामकाज देखील बंद पाडू शकतात। त्याचबरोबर मुंडे यांनी कृषी मंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात केलेल्या कथित भ्रष्टाचाराबाबत राज्य सरकारला धारेवरही धरलं जाऊ शकतं। त्यामुळं सरकार आणि अजित पवार यांच्या पक्षाची आणखीच बदनामी होऊ शकते। धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा जेवढा प्रयत्न करायचा तेवढा करून झाला आहे, पण आता त्यांची गच्छंती अटळ दिसत आहे। पाहूया आता हे शहाणपण कधी येत आहे, कोणाला येते ते। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।